लाडक्या बहिणींसाठी फेब्रुवारीचा हप्ता आजपासून यायला सुरुवात होणार। आजपासून खात्यात 1500 रुपये जमा होणार। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपणार। 98व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात। दिल्लीत होणार 3 दिवसीय साहित्य संमेलन। दुपारी 3:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन। तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलंच संमेलन। मराठी साहित्यकांना दिल्लीला घेऊन जाणाऱ्या ट्रेनमध्ये उत्साह। साहित्य यात्री रेल्वेत मराठमोळ्या लावणीवर साहित्यिक थिरकले, तर साहित्यकांचा रेल्वेतच मराठीचा जयघोष। डॉक्टर तारा भवाळकर यांची दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड। 1970 पासून 1999 पर्यंत सांगलीच्या श्रीमंती चंपोबेन वालचंद शाह महिला महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत। वायू प्रदूषणामुळे वर्षभरात जगात 81 लाख मृत्यू, एकट्या भारतात 25% अधिक म्हणजेच 20 लाख मृत्यू। तर नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत सर्वाधिक प्रदूषण। अर्थ ग्लोबलच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर। होळी शिमग्यानिमित्त कोकणवासियांचा उत्साह शिगेला। रेल्वे तिकीट आरक्षित करण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू। तर गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स तिकीट बुकिंग। मध्य कोकण रेल्वे मार्गावरून सोडल्या जाणाऱ्या विशेष रेल्वेगाड्या 24 फेब्रुवारीपासून विशेष रेल्वेगाड्यांचं आरक्षण सुरू। कोकण रेल्वेची माहिती। टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात। टोमॅटोला 5 रुपये किलो भाव, तर मागणी घटल्यानं टोमॅटोचा भाव कोसळले। तर सरासरीपेक्षा जास्त लागवड झाल्यानं टोमॅटोचा भाव कोसळलाय। आता तुम्हाला गुगल प्ले वरून रिचार्ज करणं, बुकिंग, वीज बिल भरणं, डीटीएच रिचार्ज, फास्टॅग रिचार्ज यासारख्या सेवांसाठी 0.5 ते 1% शुल्क द्यावे लागणार। 101 ते 200 रुपयांपर्यंतच्या रिचार्जसाठी 1 रुपया, 201 ते 300 साठी 2 रुपये आणि 301 पेक्षा रिचार्जवर 3 रुपये अधिक मोजावे लागतील। पंजाब नॅशनल बँकेकडून कर्जदरात कपात। गृहकर्ज आणि वाहन कर्जासह किरकोळ कर्जावरील व्याजदरात 25 आधार बिंदूंची कपात करण्याची घोषणा आहे। तर नवीन दर 10 फेब्रुवारीपासून लागू। एका महिन्यात 84 लाख व्हॉट्सअप खाती ब्लॉक। फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी मेटा आणि व्हॉट्सअपची कारवाई। काही खाती ही ग्राहकांच्या तक्रारीनंतर बंद केली आहेत। दिल्लीत थंड वाऱ्यामुळे तापमानात घट, लोकांना वायू प्रदूषणापासूनही दिलासा। हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार शुक्रवारपासून हवामानात बदल होण्याची शक्यता आहे। नांदेड जिल्ह्यातील प्रति पंढरपूर उंब्रज येथील देवस्थानाच्या उत्सवाला सुरुवात झाली। तर देवस्थानाच्या 108 महायज्ञ भागवत कथा मंदिराच्या कलशारोहण सोहळ्याला येत्या 27 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे। उल्हासनगर महापालिकेकडून महिला बचत गटांना 50 लोखंडी स्टॉलसाठी आतापर्यंत 52 अर्ज विभागाकडे आल्याची माहिती विभाग प्रमुख नितेश रंगारी यांची आहे। उल्हासनगर महापालिकेच्या कारभारात डिजिटल क्रांती उपक्रमाला वेग देत 15 मार्च ते 2025 पर्यंत महापालिकेच्या संपूर्ण कामकाजाचे 100% डिजिटलायझेशन करण्याचे सक्त आदेश। फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याच्या झळा याचा फटका जलसाठ्याला बसलाय। तर सिंचन प्रकल्पातील 3% जलसाठा आठवड्यातला घटला। भिवंडीत सार्वजनिक ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून रात्रीच्या वेळी केली जाते स्वच्छता। तर भारतीय प्रशासकीय सेवेतील सागर ॲक्शन मोडमध्ये आयुक्ताच्या निर्णयाचे शहरातील नागरिकांकडून स्वागत। हिंगोलीच्या कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना दिलं जातं निकृष्ट दर्जाचं जेवण। कंत्राटदारांवर कारवाई करण्याची रुग्णालयाकडून मागणी। भिवंडी महानगरपालिकेतर्फे मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन। या प्रसंगी शहर अभियंता, उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित। सिंधुदुर्गात भराडी देवीच्या यात्रेला उद्यापासून सुरुवात। दरवर्षी भराडी देवीच्या दर्शनासाठी देश विदेशातूनही भाविक येत असतात। मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली असून भाविकांना दर्शन 8 रांगांद्वारे देण्यात येईल।
नदीपात्रात मृत अवस्थेत नवजात अर्भक आढळून आल्याने खळबळ. तर पाचघरमधील तलासरीच्या उधवान नवा पाडा येथील ही घटना आहे. तर नदीवर आंघोळीला गेलेल्या इसमाला दिसला हा अभ्रक. रायगड जिल्ह्यात भूकंप सदृश्य हादरे. पेण आणि सुधागड तालुका हादरले. घटनेमुळे कोणतेही नुकसान नाही. तहसीलदारांनी दिली गावांना भेट. अकोल्यातील जागर फाउंडेशनकडून श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त अकोला ते शेगाव या 40 किलोमीटर अंतराच्या शेगाव वारी मार्गावर स्वच्छता अभियान. तर 300 जणांचा समूह हा अभियान राबवतोय. उल्हासनगर महापालिकेच्या रस्त्यांवर सांडपाणी. उल्हासनगर कॅम्प नंबर 5च्या गायकवाड पाडा परिसरात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते. तर मात्र रस्त्यांवर वर्षाचे 12ही महिने सांडपाणी. महापालिका याकडे लक्ष देईल का, रहिवाशांचा सवाल. पांढरपोनी गावात जंगली अस्वल आढळलंय. तर नागरिक भयभीत झाले. ताबडतोब अस्वलीचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी नागरिकांकडून मागणी आहे. मेळघाटातील पाणवठ्यावर पाणी पिताना वाघाचे सहकुटुंब दर्शन. तर एकाच वेळी 3 वाघ पाणी पितानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद. धारणी शहराजवळच्या धारमोहन गाव शिवारात अस्वलीचा मुक्त संचार. यामुळे आदिवासी नागरिकांमध्ये दहशत. यवतमाळच्या पुसद शहरातील मोतीनगर यातील दत्त मंदिर परिसरात 2 माकडांचा धुमाकूळ. वानरांच्या मुक्त संचाराने नागरिक त्रस्त. माकडांचा तात्काळ बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी. अंबरनाथमधील सावकार ग्रुपच्या भुंगा बैलाने कल्याणच्या मधुर बैलाला हरवत बिनजोड्यांचा मान पटकावला. तर शिवजयंतीनिमित्त झालेल्या शर्यतीमध्ये भुंगाने चुरशीच्या लढतीत मथुरचा पराभव केलाय. बिबट्याची 4 पिल्ले अखेर आईच्या कुशीत. वन विभागाने पिल्लांना ताब्यात घेत बिबट्या मादी आणि पिल्लांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. वन विभाग आणि वाईल्ड हार्ट रेस्क्युअर नाईट टीम त्यासाठी परिश्रम घेत आहे. वन विभागाच्या कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी 2 वाजता मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेणार आहेत. तर मुंबई संबंधित विषयासंदर्भात भेट असल्याची सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूर दौऱ्यावर. सायंकाळी 4 वाजता कन्हान येथील मैदानात आभार दौरा आणि जाहीर सभा घेणार. तसंच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर. पालकमंत्री झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा दुसरा अमरावतीत दौरा आहे. तर दुपारी 12:30 वाजता चंद्रशेखर बावनकुळे यांची अमरावतीत पत्रकार परिषद. अनधिकृत बांधकामांमधील सदनिकांच्या नोंदणीवर बंदी असतानाही अनधिकृत नोंदणी सुरूच. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेतली. तर संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांनी घेतली नागरिकांची भेट. कामकाज सांभाळल्यानंतर रेखा गुप्तांचा आभार दौरा. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना पोटाच्या आजारामुळे दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाच्या निवेदनानुसार काल नियमित वैद्यकीय तपासणीसाठी करण्यात आलेलं दाखल होतं त्यांना. तर सोनिया गांधी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना जामीन मंजूर झाला. तर पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या खटल्यात तारखांना वारंवार अनुपस्थित राहत असल्याने नागपूरच्या सत्र न्यायालयाने जाधव यांना अटक करण्याचे आदेश दिले. शंभूराज देसाई यांच्याकडून श्वान पथकाचा सन्मान. सातारा पोलीस दलातील 8 वर्ष वयाच्या सूर्या अश्वानाने झारखंड या ठिकाणी झालेल्या श्वान स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या पक्षाची आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू आहे. तर जळगावच्या धरणगावात राबवण्यात आली आहे सभासद नोंदणी मोहीम. यवतमाळमधील मेडिकल कॉलेजच्या नर्सेस संघटनेचे काम बंद आंदोलन. तर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 1 दिवस संप पुकारत आंदोलन झाले. तर या आंदोलनाच्या नागरिकांना फटका बसलाय. भातकुली तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण. विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक.
समारंभात प्राण्यांचा अवैध वापर केल्यास कारवाई करण्यात येईल. जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. तर एका मिरवणुकीत जखमी घोड्याचा वापर झाल्याने देण्यात आलेत आदेश. परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गोदावरी नदीपात्रात उपोषण सुरू आहे. तब्बल 70 फूट खोल पाण्यात तर्फ्यामध्ये बसून शेतकऱ्यांचा विविध प्रश्नांसह मागण्यांसाठी उपोषण सुरू. अकोल्यात विविध मागण्यांसाठी अपंग बांधवांचा ठिय्या आंदोलन. प्रहार दिव्यांग आघाडीच्या वतीने महापालिका परिसरात मुद्रा आंदोलन. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा जामीन रद्द करण्यात आलाय. तर अमरावतीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि समविचार पक्ष संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन. कोल्हापुरात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा इशारा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हा अध्यक्षांना इशारा. ओबीसी महासंघाकडून मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. गडचिरोलीचे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलंय. कर्जतमध्ये माजी आमदार सुरेश लाड यांचं कर्जत पोलीस ठाण्यासमोर झोपून आंदोलन. कल्पतरू गृहप्रकल्पात अपंग शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा लाड यांचा आरोप. तर पळसधरी ग्रामपंचायत हद्दीतील वर्णे येथे कल्पतरू हा मोठा प्रकल्प आहे. साताऱ्यातील एका फायनान्स कंपनीच्या विरोधात बहुजन युथ पॅथर संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. तर कंपनीकडून मानसिक त्रास आणि फसवणूक करून एनओसी देण्यासाठी अडवणूक केल्याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आहे. सावंतवाडीतील गांधी चौकात महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे घंटानाद आंदोलन. तर सिंधुदुर्गातील अनेक मंदिरांकडे सरकारकडून दुर्लक्ष. सरकारने त्वरित दखल घेऊन ही मंदिरे स्थानिक भक्तांकडे सोपावीत अशी आंदोलनात मागणी. आरोग्य मित्रांचे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. आयुष्यमान आरोग्य योजनेमध्ये आरोग्य मित्रांना 36,000 रुपये मानधनाची मागणी केली आहे. फेब्रुवारी महिन्यातच लिंबांचा दर 5,000 रुपयांपर्यंत. येत्या काळात भाव आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. तर लिंबाच्या भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांना होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट. चोरट्यांमध्ये आता महिला मोठ्या प्रमाणात सक्रिय. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यवतमाळ नेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गजानन धर्माळे यांना खंडणीची मागणी. ग्रामसेवक सह दोघांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात वनविभागाची मोठी कारवाई. वन्यप्राणी वाघ आणि बिबटाचे अवयव विक्री करण्याच्या 5 आरोपींना अटक. ओरेस घोटाळा प्रकरणी ब्लॅक मनी वाईट करणारा अटकेत. तर नवी मुंबईतून एकाला अटक करण्यात आलाय. 13,48,00,000चा ब्लॅक मनी वाईट केल्याचा आरोप. चोरीतील 6,50,000 रुपये किमतीचे 33 मोबाईल पोलिसांनी जप्त केलेत. तर परत केलेत. यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसांनी फिर्यादींनी केली परत. जालन्यात वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. भिवंडी तालुक्यातील खारबाव हद्दीतील खाडी किनारी असलेल्या अवैध दारू भट्ट्यांवर पोलिसांची कारवाई. तर 72 ड्रम केले जप्त. तर 5,04,000 रुपयांचा माल नष्ट. लोणी काळभोर भागात गावठी दारू अड्ड्यांवर छापा. तर कारवाईत पोलिसांनी 1,500 लिटर दारू, 20,000 लिटर रसायन तसेच अन्य साहित्य असा 11,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. उल्हासनगरमध्ये राज्य उत्पादक शुल्क विभागाची कारवाई. 2 लाखांची विदेशी दारू जप्त केली आहे. तर 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात देखील आली आहे. नवी मुंबईत तरुणाला लुटणारा तोतया पोलीस निघाला होमगार्ड. तर तरुणाला बोलण्यात गुंतवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून आरोपी पसार झालाय. तर पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. सशस्त्र दरोड्याच्या तयारीत असलेल्या 4 आरोपींना अटक. 4,41,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त. तर सातारा शहरातील सोन्याचे दुकान फोडून चोरी करण्याची योजना.
जमिनीच्या वादातून कल्याणमध्ये भावाने केली भावाची गोळ्या झाडून हत्या. कोळसेवाडी पोलिसांनी 5 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या. सांगली ते कदमवाडी रोडवर दगडाने ठेचून युवकाचा खून तर दत्ता सुतार नामक युवकाचा मृत्यू. तर हल्लेखोराच्या शोधासाठी पोलिसांची 2 पथके रवाना. नांदेडच्या कंधार तालुक्यात उपअभियंता शासकीय कार्यालयात चोरी झाल्याची घटना उघडकीस. तर कार्यालयातील फॅन, बॅटरी, अॅल्युमिनियम पट्ट्यासह दुचाकीची बॅटरी चोरट्यांनी लंपास केली. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अंबरनाथच्या जीआयपी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू. सूरज चव्हाण असं या तरुणाचं नाव. जीआयपी धरणावर पोहण्यासाठी गेला होता, मात्र तिथे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो बुडाला. तब्बल 24 तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. तुर्भे या ठिकाणी असलेल्या कचरा डम्पिंगला मध्यरात्री 12:30च्या सुमारास आग लागल्याची घटना. तर रात्री 2:30 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.